धन्यवाद मित्रांनो। तर पुन्हा एकदा मी सादर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या भव्य दिव्य मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये, ज्या ठिकाणी दुसरा उपांत्य फेरीचा सामना एकीकडे यत्नाळ टीम आणि या टीमच्या विरोधामध्ये श्री महालक्ष्मी केळशी हा पाहुणा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिली चढाई कुमार गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा ओंकार राणे आपल्याला पाहायला मिळाला आणि कॅप्टनला प्रत्युत्तर देण्यासाठी कॅप्टन कूल मिस्टर सुजित कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहे। जर्सी नंबर 17 हा चमचमचा सितारा हरणे संघासाठी चढाई ट्रॅकवरती असेल। सावध पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय। डिफेन्स इज बेस्ट अटॅक असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं। बचाव हे तुमचं सर्वोत्तम आक्रमण आणि ते तिथे सादर करताना मिस्टर सुजित आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिली चढाई या ठिकाणी मात्र पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न, सुरुवात मात्र बोनसने इथे केले आणि आपल्या संघाचा गुणांचा श्री गणेशा देखील केलाय। मला यू मुंबाचा अनुप कुमार आठवतोय। सर्व 1 मध्ये ज्यावेळेला यू मुंबाचा संघ पिछाडीवरती असायचा त्यावेळेला अनुप कुमार देखील सातत्यानं बोनस पॉइंट घेत आपल्या संघाचा गुण परत सुरू व्हायचा। आणि नुकताच याचा यथोचित सन्मान केला। आर्यन मोहिते मित्रांनो चढाईसाठी असेल, आर्यनला रोखावं लागेल इथे जर महालक्ष्मी केळशी संघाला सामना जिंकायचा असेल तर। परंतु आर्यन याच्याकडे प्रचंड गुणवत्ता पोटेन्शियल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं। ज्या खेळाडूच्या खेळामध्ये सातत्यानं आपल्याला टेम्परमेंट पाहायला मिळालं, सातत्य पाहायला मिळालं, तोच आर्यन इथे एका गुणाची कमाई करतो। स्वतःचं वैयक्तिक गुणसंख्या 1 ने आता तो पुढे सरकवतोय। तर त्याच वेळेला मात्र तुम्ही पाहिलं तर जर्सी नंबर 9 याच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल, कारण ओमकार जो की बॅकलाईनच्या पाठीमागे आहे त्याला लवकरात लवकर रिवायवल करावं लागेल। ओमकार जेवढा वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे एक चांगली आघाडी मात्र इथे खेमरा झारणे या टीमकडून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तो संघ करू शकेल। त्याला पुन्हा एकदा बॅक टू बॅक आर्यनला आपण पाहतोय 5 खेळाडूंचा डिफेन्स असेल। बोनस लाईन ऑफ अगोदरच्या चढाईमध्ये एका गुणाची कमाई करत त्यांनी मात्र स्वतःचं खातं ओपन केलं होतं आणि तोच आर्यन मोहिते पुन्हा एकदा सज्ज होतं। डाव्या कोपऱ्यातून सुरुवात केली, फुटवर्कचा सुरेख वापर केला जातोय। कबड्डीमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क चांगला असेल तर नक्कीच मजा येते। या ताकदीचा वापर लॉबीचा आधार घेतलाय। रेडर समोसा बघूया बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय का की रेडर सेफ असेल। एक पॉइंट इथे श्री महालक्ष्मी केसी टीमच्या खात्यामध्ये जर डुप्पी झाला असती, परंतु लॉबीच्या बाहेर जाऊन क्रॉस करण्याचा प्रयत्न मिस्टर आर्यन यांचा आपल्याला पाहायला मिळाला। रेफरी यांच्या मनामध्ये कोणतीही शासनकता नव्हती आणि त्यांनी मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय। तर ओंकार रिवायवल झाला, मैदानामध्ये आला आणि आल्या चढाईचं शिवधनुष्य मात्र स्वतःच्या खांद्यावर घेत तो चढाई सजवताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला, माघारी परतला आणि कॅप्टनला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा कॅप्टन कूल सुजीत आपल्याला पाहायला मिळत है। हाजमे की गोली रंगों की होली, गुजरात की घाघरा चोली, वो क्रिकेट के मैदान में कप्तानी हमने विराट कोहली की देखी थी। आज उसी तरह से बेहतरीन कप्तानी की आवश्यकता होगी कैप्टन कुल सुजीत के द्वारा। फिलहाल यहाँ पर सुजीत लेफ्ट कॉर्नर की तरफ आक्रमण करते हुए मिडिल ऑर्डर पर रनिंग हेड टच का प्रयास करना चाहते थे। पूरे के पूरे 30 सेकंड के समय को इस्तेमाल करना चाहेंगे। ये जो मुकाबला होगा दोनों ही टीमों के लिए डो और डाई जैसा होगा, क्योंकि जो भी टीम जीतेगी वो सीधा सेमीफाइनल के लिए क्वालिफाई होगी। श्रीराम कर्दे के खिलाफ यानी कि मुकाबले को जीतने के लिए कड़ा संघर्ष दिखलाने की आवश्यकता। हार नहीं मानूंगा, हार नहीं हारूंगा, काले के कपाल पर लिखता मिटाता हूँ, वो गीत नया गाता हूँ, उसी के अनुसार आज मेहनत करने की आवश्यकता। Another 1 point और इसी के साथ यहाँ पर कैमरा झरने की टीम ने पूरी तरह से कड़ा शिकंजा कसा है श्री महालक्ष्मी केसी के ऊपर। तारीफ करनी चाहिए जिस तरह से यहाँ पर प्रदर्शन देखा हमने वो टैकल के जरिए। फिलहाल सुजीत तैयार होंगे 5 खिलाड़ियों के डिफेंस में। हालांकि इस मुकाबले को दोनों भी टीमों को जीतना जरूरी होगा। यहाँ पर किक लगाना चाहते थे लेफ्ट कॉर्नर की जो डिफेंडर्स है उनके ऊपर, उनको शिकार बनाना चाहते थे, लेकिन क्या टच किया है, शानदार देखने को मिलती हुई जो किक का एफर्ट किया था, सक्सेसफुल ब्यूटीफुल सिंगल पॉइंट के साथ ही साथ यहाँ पर पॉइंट टेबल पर पहले हाफ में कैमरा झरने की टीम लीड करती हुई और दूसरी तरफ देखा जाए तो जर्सी नंबर 1 अब तैयार है ओमकार जो कि इस समय बैकलाइन से बाहर है। हमने जिक्र किया था शुरुआत के मिनट में जितने समय तक ये खिलाड़ी बैकलाइन के बाहर रहेगा उतनी फायदे वाली बात होगी कैमरा झरने टीम के लिए। तो आर्यन है, कभी यहाँ पर हम सुजीत को देखते हैं, कभी आर्यन को देखते हैं।
आर्यन जिन्होंने पिछले मैच में जबरदस्त प्रदर्शन पेश किया था, वो अंजली की प्रतियोगिता मुझे अभी भी याद है, जहां पर एक ही रेड में 6 खिलाड़ियों को बैकलाइन के बाहर का रास्ता दिखाया और कुल मिलाकर 8 पॉइंट उन्होंने हासिल किए थे। यानी कि 2 ही रेड में उन्होंने अपना सुपर 10 कंप्लीट किया था। अब दोबारा उम्मीद होगी कि इस प्रतियोगिता में वो अपना सुपर 10 कंप्लीट करे। मुकाबला जीत से उम्मीद पर लगा रहता है, हार के यकीन पर नहीं। फिलहाल यहाँ पर चलेंगे दोबारा मैदान की तरफ, जहाँ पर रेड करते हुए जर्सी नंबर 1 अनुशासन के साथ रेड करनी चाहिए। ये शुरुआत का आप होगा। खेमरा झरने टीम के अंदर जो खिलाड़ी है उनकी जो खामियां क्या है, उनकी जो खूबियां क्या है, उसको कहीं ना कहीं ऑब्जर्वेशन करना पड़ेगा और इसी के अनुसार यहाँ पर खेल खेलने की आवश्यकता होगी श्री महालक्ष्मी केसी के रेडर को। तो दूसरी तरफ अब मिस्टर आर्यन तैयार है। दापोली का भविष्य, दापोली का फ्यूचर बनेंगे मिस्टर आर्यन मोहिते। 4 खिलाड़ियों का डिफेंस होगा, बोनस लाइन ऑफ है, बिखरा हुआ डिफेंस, क्या टच पॉइंट लेंगे? के नाम यहाँ पर दर्ज हो चुकी। क्या जबरदस्त खेल देखने को मिला है। रुकावटें आती है सफलता की राहों में, फिर भी वो मंजिल पा लेते जो कभी हार नहीं मानते। हार के पहले हार और जीत के पहले जीत नहीं माननी चाहिए। यहाँ पर मात्र एक खिलाड़ी शेष है और उनको भी रोका है। जबरदस्त डिफेंस, जबरदस्त है। क्षेत्र का जिक्र करेंगे तो आज प्रभावित किया यहाँ पर खेमरा करने के लिए। इसके पहले जिस खिलाड़ी ने सुपर रेड की थी आर्यन मोहिते, उसको थोड़ा सा ब्रेक दिया सुजीत कामले ने ब्रेक करते हुए। कहीं ना कहीं यहाँ पर पहले आपने शानदार लीड हासिल करते हुए खेमरा झरने की टीम यहाँ पर देखिए सुजीत को टो टच के जरिए डिफेंडर्स को टच करना चाहते थे, लेकिन सफलता नहीं मिली। अब पूरी तरह से अनुशासन के साथ, बड़ी इत्मीनान के साथ और रेड सजाते हुए लेफ्ट कॉर्नर की तरफ, जहां पर एक अनमोल डिफेंडर देखने को मिलते हुए 7 खिलाड़ियों का डिफेंस होगा। यानी कि बोनस टाइम और भी सुजीत ने शुरुआत बोनस के साथ की थी। उसके बाद हमने पहले हाफ में कुछ ही मिनट के आर्यनच्या सुंदर खेळासाठी पारितोषिक प्राप्त होत आहे। श्रावणी मोरेश्वर मोरे यांच्याकडून आर्यनच्या सुंदर खेळासाठी 200 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होत आहे। धन्यवाद। ये तो छाती है आर्यन, पिक्चर पूरा का पूरा बाकी है। पिछले मुकाबले में शिवजेश ने 400 रुपए की धनराशि हासिल की थी। यानी वो चंदा देकर बंदों को मोटिवेट करने का यहाँ पर जो प्रयास हो रहा है, लेकिन अच्छा प्रयास देखने को मिलता हुआ, वो मोटिवेट करना चाहिए यहाँ पर खिलाड़ियों को भी, क्योंकि जिस तरह से यहाँ पर खेल कर रहे हैं, यकीनन हरने का जो नाम है वो रोशन कर रहे हैं। फिलहाल आर्यन तैयार है, लेफ्ट कॉर्नर की विजिट कर लेकर गए थे मिडलाइन की तरफ। डिफेंडर जाएंगे मिडलाइन बैकलाइन के बाहर और ये 25 पॉइंट रेड आर्यन मोहिते के नाम। इसके पहले जब रेड करने के लिए गए थे वो सुपर रेड की थी। अब जब रेड करने के लिए आए थे तो वो मल्टी पॉइंट रेड। क्या शानदार खेल यहाँ पर आर्यन के नाम, तारीफ करनी चाहिए। पता नहीं है हारने वाले कौन से चक्की को आटा खाते हैं। क्या बेहतरीन प्रोडक्शन मिस्टर आर्यन के द्वारा देखने को मिलता हुआ। तो दूसरी तरफ ओमकार होंगे, ओमकार के ऊपर जिम्मेदारियां होगी। आज आपको संकट से किरदार यहाँ पर इशू करने की आवश्यकता, क्योंकि भरोसा दूसरों पर हो तो वो कमजोरी बनता है, लेकिन वही भरोसा खुद पर हो तो वो ताकत बनता है। वो ताकत यहाँ पर दिखाने की आवश्यकता होगी। ओमकार को हमने जिक्र किया था, एक तरफ होंगे ओमकार तो दूसरी तरफ होंगे मिस्टर आर्यन मोहिते। आर्यनच्या सुंदर खेळासाठी समीर पवार यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होतं। त्याचप्रमाणे नाना पवार यांच्याकडून आर्यनच्या सुंदर खेळासाठी 200 सबसे बेहतरीन खिलाड़ी अरे रे अरे आमच्या भाषा म्हणजे दिसत नाही अब एक रात में स्टार बन सकते हो, हीरो बन सकते हो, लेकिन एक रात तक पहुंचने के लिए आपको अनगिनत रातों को वो दिन में तब्दील करने की आवश्यकता होती है। फिलहाल यहाँ पर तैयार है रेड करने के लिए। जर्सी नंबर 21 आर्यन बैकलाइन के बाहर है इस समय, उनको रिवाइवल करना पड़ेगा। फिलहाल इस समय 6 खिलाड़ियों का डिफेंस होगा। ओमकार रेड करते राइट कॉर्नर पर अनमोल डिफेंडर इस समय सिंगल पॉइंट का इजाफा होगा, यानी कि आर्यन को इस समय
करीबा में किया है शानदार डिफेंस के बदौलत और आते आते ही रेस को मारना शुरू किया है आर्यन ने। मात्र देखा जाए तो 5 खिलाड़ियों का डिफेंस होगा। आर्यन के लिए जो रेड होगी वो डू और डाई जैसी होगी, क्योंकि यहाँ पर अगर पॉइंट नहीं मिलेगा तो आर्यन को जाना पड़ेगा बैकलाइन के बाहर। क्या यहाँ पर आर्यन को रोका है? जबरदस्त डिफेंस। अगर आप शेर हो तो हम भी सवा शेर है। अगर आप हरने के चक्की का आटा खाते हो जनाब तो हम भी केसरी के चक्की का आटा खाकर आए हैं। ये बताने का प्रयास है महालक्ष्मी केसरी के द्वारा। पहले हफ्ते शानदार खेल में फिलहाल जर्सी नंबर 7 तैयार होंगे। लेफ्ट कॉर्नर की तरफ वहां से मिडिल ऑर्डर की तरफ जाते हुए कहीं ना कहीं वो रनिंग टच के जरिए खिलाड़ी को टच करना चाहते थे। भाग्यशाली रहे वहां पर डिफेंडर की टच नहीं हुआ, अन्यथा तकरीबन वो करीबी मामला बन सकता था। कर्म यहाँ पर अच्छे होने चाहिए। बस कर्म तुम्हारा कल होगा। कर्म अगर सच्चाई है तो कर्म का हल निष्फल होगा। हर संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा। वो कहते ना कि लोहा जितना तपता है उतनी ताकत बढ़ता है। सोने को जितनी आग लगे उतना प्रकाश निकलता है। हीरे पर जितनी धार लगे उतना फूल चमकता है। मिट्टी का हाथ पकता है तो धूल पर धूल चमकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा करना होगा। नदियों का अगर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। हर संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा। अगर कामयाबी चाहते हो तो संघर्ष से निकलने की आवश्यकता है। लाभ संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। जितने रातों से जब जीते वही सूर्य बनकर निकलता है। 10 नंबर 9 तैयार थे यहाँ पर जो कैमरा ढकने के खेमे में बड़े आसानी के साथ वहाँ पर हेमटेरेट देखने को मिली। वापस आए और अब जवाबी आक्रमण करने के लिए कैप्टन कुलवीर सुजीत सामने तैयार है। सुजीत के अंदर वो पोटेंशियल हमने कई बार देखा है। जिस तरह से आवश्यकता होती है अगर टच पॉइंट लेने की आवश्यकता तो टच पॉइंट लेते हैं। ज्यादातर देखा जाए तो बोनस पर भी वो निर्भर रहते हैं। फिलहाल पर अनुशासन के साथ खेलने की आवश्यकता देखा जाए तो पहला हाफ अभी भी जारी है। सेकंड हाफ में कहीं ना कहीं वो एग्रेसिव गेम जरूर देखने को मिलेगा। फिलहाल यहाँ पर सुजीत वापस से जवाबी आक्रमण देने के लिए छोटे करके खिलाड़ी तैयार है। इस समय डुआ डाले होगी। छोटे करके खिलाड़ी क्या कामयाब हो जाएंगे? संकट मोर्चे कितना इशू करना पड़ेगा। ना कद बड़ा होता है ना पर बड़ा होता है। यहाँ पर देखिए डोमिनेट किया था। अड़ुआ टैकल करना चाहते थे। 2 डिफेंडर सामने से आए। शुभस्य आज पुढील सन्मान आपण करायचा आहे। भोजन व्यवस्थेसाठी ज्यांचं बोलाचं सहकार्य आपल्याला प्राप्त होते ते प्रकाश केजबिरे यांचा यथोचित आपण सन्मान करतोय। राजेश पवार यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आज सन्मान आपण करायचा आहे। प्रकाश केजबिरे यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आज सन्मान आपण करायचा आहे। भोजन व्यवस्थेसाठी ज्यांचं बोलण्याचं सहकार्य प्राप्त झाले प्रकाश केजबिरे यांचा यथोचित सन्मान होतोय। त्यानंतर पुढील सन्मान होतोय श्याम पवार। पुढील सन्मान श्याम पवार। आपल्याला विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं। मी समीर मळेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य पुढील सन्मान आपण करायचा। ज्यांचा संपूर्ण स्पर्धेसाठी एक चांगल्या प्रकारचं योगदान नक्कीच आपल्याला प्राप्त होत आहे ते श्याम पवार यांचा यथोचित आपण सन्मान करतोय। त्यानंतर त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय ज्यांच्याकडून भोजन व्यवस्थेसाठी आपल्याला बोकड प्राप्त झालेला आहे असे आपले सहकारदाते मोहन किजबिले, मोरेश्वर मोरे, समीर मळेकर, प्रणित मोरे, गणेश किजबिले, मनोज तुरे या सर्वांचा यथोचित आपण सन्मान करणार आहोत। सर्वांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे। मी मोहन किजबिले यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं आहे। मी अल्पेश गोरिवले यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण मोहन किजबिले यांचा यथोचित आपण सन्मान करायचा आहे।
मोहन किजबेले मोरेश्वर मोरे समीर त्यानंतर पुढील सन्मान आपण करतो या सत्कारासाठी ज्यांच्याकडून 4 श्रीफळांचे पुष्प आपल्याला इथे प्राप्त होते ते विठ्ठल मळेकर, संकेत पवार, सुशांत सिद्धवान, अमोल रेवाळे, महेंद्र पवार या सर्वांचा आपण इथे यथोचित सन्मान करतोय। मी संतोष मोहिते यांना विनंती करेन की या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचं आहे। विठ्ठल मळेकर आपल्याला विनंती आहे की या सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं आहे। संतोष मोहिते यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान होत आहे। विठ्ठल मळेकर यांचा यथोचित सन्मान होतोय। संकेत पवार, सुशांत सिद्धवान, अमोल रेवाळे, महेंद्र पवार या सर्वांचा यथोचित आपण सन्मान करतोय। त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान होतोय। संतोष मोहिते यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतो। त्याचप्रमाणे मैदानासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला प्राप्त झालं आहे ते साई पवार यांचा यथोचित आपण सन्मान करतोय। मी प्रतीक किजबेले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करायचा आहे। साई पवार यांचा यथोचित आपण सन्मान करायचा आहे। प्रतीक किजबेले आपल्याला विनंती मैदानासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला प्राप्त झालं आहे ते साई पवार यांचा यथोचित आपण सन्मान करतोय। प्रतीक किजबेले यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे। त्यानंतर भोजन व्यवस्थेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला इथं प्राप्त होत आहे ते तुकारामजी बडबे, श्रीकांत मळेकर, सुनील मोहित विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करायचे। तुकारामजी बडबे यांचा यथोचित सन्मान होत आहे। सुनील मोहिते, नरेश मोरे, श्रीकांत मळेकर यांचा पुढील सन्मान आपण करतोय। भोजन व्यवस्थेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य नक्कीच आपल्याला इथं प्राप्त होत आहे। त्यानंतर या स्पर्धेसाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली होती उद्घाटन सामन्या दिवशी आणि त्यानंतर आता अंतिम सामना जो रंगेल त्यासाठी फटाक्यांची आतषबाजी नक्कीच इथं करण्यात येणार। त्यासाठी मोलाचं सहकार्य आपल्याला इथं प्राप्त होत आहे। मयूर वाघजे आणि राजेश पवार यांच्या मंडळाच्या वतीने आपण यथोचित सन्मान करतोय। मी सुशांत सिद्धवान यांना विनंती करेन की पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करायचे। सुशांत सिद्धवान पाचारण केलेले आहे आणि शिवगणेश खालुबाच्या पथक हरडाय यांचा यथोचित आपण सन्मान करतोय। शिवगणेश खालुबाच्या पथक त्यांचे सर्व मंगेश वाघजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं आहे। उपांत्य फेरीपासून सर्व खेळाडूंना मैदानात आणण्यासाठी खालुबाच्या पथक यांच्या सुरेख वाद्यावर सर्व खेळाडू मैदानात येतील। मी रोनित मोहिते यांना विनंती करेन की हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचं आहे। शिवगणेश खालुबाच्या पथक हरणाय रोनित मोहिते यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान संपन्न होतोय। उपांत्य फेरीपासून सर्व खेळाडू हे खालुबाजाच्या सुरेख वाद्यावर मैदानात येणार आहेत आणि या खालुबाजा पथकाचे सर्व सकाराम जेलकर त्यांचे प्रतिनिधी म्हणून हा सन्मान स्वीकारत आहेत। दरम्यान क्रीडानगरीमध्ये बारावाडी सत्कार मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अविनाश चंद्रकांत निवाते यांचं शुभागमन होत आहे। मी त्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं। वाडी मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत।
तर पुढील समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपण क्षीरसागर सरांकडे. धन्यवाद सर. तर या ठिकाणी मात्र चारच खेळाडूंचं क्षेत्ररक्षण कदाचित दुसऱ्या मध्ये श्री महालक्ष्मी केशी संघाने परेडवर करायला सुरुवात केली की काय असं चित्र प्रामुख्याने पाहायला मिळतंय. दरम्यान यावेळेला लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर चांगली जुगलबंदी पाहायला मिळते चढाईपट्टीचे, परंतु टच पॉईंट गेल्यामुळे हा खेळाडू यशस्वी ठरतोय का तर नाही आहे. माघारी परतलाय आणि त्याला पहिल्यामध्ये म्हणजे इंग्रजी वर्णमालेचा पहिला अक्षर असताना देखील साम्राज्यपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. जणू काही मागच्या मॅच मध्ये तो चालला परंतु यामध्ये सांगितलं की आता गेला देखील प्रतीक्षा करावी लागली. सूर सापडल्यानंतर ओंकार राणे किती महाराज ठरू शकेल तुम्हाला याचं सुतोवाचक त्यांनी ते केलंय आणि तो हार म्हणायला तयार परिस्थितीमध्ये देखील आपल्या करण्यामध्ये आकाशने करावं केली. आकाशने या ठिकाणी मन जिंकून घेतली. जयाचा नाहीच बनला खेळाडू. डिफेन्स मध्ये शानदार कामगिरी, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे. ती जिद्द ती चिकाटी मात्र आपल्याला पाहायला मिळते. संघाचं फ्युचर केमरा जर्नी संघाचं भविष्य म्हणून देखील या खेळाडूकडे आपण सर्व अभिमानाने पाहतो. लेफ्ट विंगचा जो डिफेंडर होता त्याला हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ते आपल्याला किक देखील मारले परंतु डिफेंडर सरळ लॉबीच्या बाहेर आणि पुन्हा एकदा डिवा आले. पोझिशन असेल रनिंग लगावली पण जाणून मुझे पकडलं नाही रनिंगला ना अवकाश पाहून दिसतोय ना आपल्याला या खेळांची देखील हवा आपल्याला दरम्यान या ठिकाणी बघितलं तर पुन्हा ओंकार सज्ज होतोय. ओंकारचं पहिल्या हाफमध्ये अपयश या ठिकाणी जाण्याचं कारण देखील बोलू शकेल महालक्ष्मी केशी संघासाठी. महालक्ष्मी केशी संघाला देखील अनेक वर्ष आता कबड्डीच्या मैदानावरती खेळामध्ये हारणे संघ देखील यशस्वी ठरलाय. केशी संघाच्या विरुद्ध 4 सलग सामने आपण बघितले. एका सामन्यामध्ये फायनल मध्ये 4 पॉईंटने पराजित झाला. दुसऱ्या मॅच मध्ये फायनल मध्ये 3 गुणांनी पराजित झाला. तिसऱ्या मॅच मध्ये 2 गुणांनी पराजित झाला आणि परवा वाकोलीच्या स्पर्धेमध्ये 1 गुणांनी पराजित झाला. तर अर्थात तो जो पराभवाचा वस्ता आहे तो काढण्याचं स्वप्न असेल. हे मैदान जिंकल्यानंतर नावाचं वादळ तुमच्यासमोर भुंकवणार आहे आणि ते देखील वादळ केशी असेल या स्पर्धेसाठी. दरम्यान यावेळेला तिसरी सराई डोआ डायरेक्ट पुन्हा एकदा ओंकारला पाहतोय. ओंकार महेंद्र पवार यांच्याकडून आकाशच्या सुंदर खेळासाठी 100 रुपयांचा पारितोषिक प्राप्त होतोय. धन्यवाद.
हार्देवाशांच्या गळ्यातला साईज मधला आर्यन शिंदे थोडमुळी मागच्या मॅच मध्ये हिरो ठरली, परंतु या सामन्यात हिरो कोण ठरतोय? मिस्टर आकाश. एका रात्रीमध्ये स्टार बनता येतं, परंतु ते एक रात्र येण्यासाठी आपल्याला अनेक रात्रीचा दिवस करावा लागतो आणि नेमकं तेच केलं इथे आकाश याने देखील अनेक वर्षे तो सातत्याने